तर कसं का नियोजन केले या मांडोबाई इथे तिच्या वतीने 1993 पासून सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केला जातो आणि तेव्हापासून आजपर्यंत जे काही आयोजन झाले आहेत त्या आयोजनामध्ये समितीच्या सोबतच इथले समितीचे सन्माननीय अध्यक्ष वर्तमान आमदार आदरणीय विनोद भाऊजी अग्रवाल यांच्या नेतृत्वात हे जरी समिती चालत असेल परंतु त्यांच्या स्वभावामुळे आणि समितीमधील सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे परिसरातील जे कार्यकर्ते आहेत सामाजिक काम करणारे सगळे कार्यकर्ते हे स्वयंप्रेरणेने या ठिकाणी अंत पटाते धरा दृष्टा दृष्ट वधुवरा न करणी दोघी करा उभी वाजंत्रे बहुकल बला न करना मंगल टोला और दुल्हन दुल्हन कहाँ से दिल्ली होगा तो 7 जन्मों का रिश्ता है तो निभाओगे क्या गाँव गाँव जुरकुटोला लड़ा कर दुल्हन गाँव चित्तकोटा तो 7 जन्मों की कसम खाएंगे अभी हम लोग गए मांडोबाई देवस्थान अंतरराष्ट्रीय सोला पुराड़ा आदिवासी आदिवासी और कौन से साधन से अपना काम कातुरली पहुंच। ध्यान रखे अभी जो दूल्हा दुल्हन और उनके बराती अभी तुरंत आए हैं जिनके पास नंबर नहीं है कृपया सामने जो माता जी के मंदिर में चढ़ते हैं सीढ़ी के पास में वहाँ जल जल प्रज्वल प्रज्वल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विवाह सोहळा संपन्न होत आहे या ठिकाणी जोडपे पोहोचलेले आहेत लक्ष्मण कावडे राहुल कावडे तुमचं नाव खुशी लक्ष्मण कावडे जिल्हा गोंदिया आहे जिल्हा गोंदिया आहे आणि तालुका पण गोंदिया आहे इथपर्यंत माहिती कशी मिळाली तुम्हाला माहिती मी काढायला आलतो ना मला पहिल्यापासून माहित होता काही तर असं होते बा एक मित्रानं सांगलं मला पहिले भेटलो याच्याशी कसा काय करायचं आलो फॉर्म भरलो जे काही बी आहे ते पुरं पालन केलो त्यानंतर तर असे जोडपे आलेले आहेत गोंदिया भंडारा जिल्ह्यातून मी धनंजय चव्हाण 24 भारत मांडवदेवी येथे सामूहिक विवाह रामनवमी के पावन पर सामूहिक विवाह येतं शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 श्री सूर्यादेव मांडोबाई देवस्थान समिती बगेडा तेडा। आता मी संपूर्ण इथं महिला वर्ग बसले आहेत त्यांच्याशी आता संवाद साधत असताना मी TV9 न्यूज सूर्यभान ढाला ते जांभूळपालीवरून आले आहेत। तर कसं का नियोजन केले या मांडोबाई इथे तो व्हॉट्सअपवर शेअर करा व आमच्या चॅनलला असंच आपलं सहकार्य लाभेल अशी विनंती करतो मी धनंजय चव्हाण। जय हिंद जय भारत।